नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. मी आज आहे मुंबई विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये. इथे एक नॅशनल कॉन्फरन्स सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज, मत मतांतर वाद विवाद याच्या अनुषंगानं. खरं म्हणजे इतकी वर्ष झाली, पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा विचार करावा लागतो. शिवाजी महाराजांनी नक्की काय केलं, त्यांची काय विचारधारा होती, कोण होते शिवाजी महाराज, हा विचार पुन्हा पुन्हा करावा लागतो. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की इतिहास हा जरी इतिहास असला तरी मुळामध्ये इतिहास हा समकालीन असतो. त्यामुळे तो भूतकाळ नसतो, तो भविष्यकाळ नसतो, तो खऱ्या अर्थानं समकालीन असतो. आणि म्हणून समकालीन संदर्भात शिवाजी महाराज काय होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न सगळी मंडळी करतायत. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये जरी हे डिपार्टमेंट पॉलिटिकल सायन्सचं असलं तरीसुद्धा त्यामध्ये वेगवेगळ्या विभागांचे लोक आहेत की जे प्रयत्न करत आहेत शिवाजी महाराजांच्या आकलनाचा. म्हणजे काहींना असं वाटतं की शिवाजीचा संबंध हा मार्क्सशी आहे, काहींना शिवराय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचे वाटतात. एकूण शिवरायांच्या अनुषंगानं शिवराय कोण होते, शिवराय आजच्या संदर्भात काय आहेत, हा सगळा विचार इथं सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्राध्यापक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले वक्ते आहेत आणि त्या वक्त्यांमध्ये अगदी राजकीय नेते आहेत, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते सगळे आपापल्या पद्धतीनं शिवराय मांडतायत, आपला शिवराय मांडतायत. आणि मगाशी मी इथल्या काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो की जे विद्यार्थी या सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत ते असं म्हणाले की शिवराय बदलत गेलेला आहे. म्हणजे इयत्ता चौथीमध्ये मी जो शिवराय शिकलो तो शिवराय वेगळा होता माझ्या मनातला. नंतर पुढे आलो शिवराय बदलला, आणखी पुढे आलो शिवराय बदलला, गोविंद पानसरेंनी काहीतरी सांगितलं, शिवाजी महाराज बदलले. आणि असं करत करत शिवाजी महाराज सातत्यानं बदलत गेलेले आहेत. हा बदलणारा शिवाजी काय आहे, हा शिवाजी कवेत घेणं हे एवढं सोपं नाही, पण तरीही शिवाजी कवेत घेणं फार आवश्यक आहे. आपण असं बघतो आहोत की इतकी वर्ष झाली पण शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणं असेल, शिवाजी महाराजांचा उल्लेख आपला आयकॉन म्हणून करणं असेल, हे सातत्यानं सुरू असतं. ज्या महात्मा फुल्यांनी शिवराय हा आयकॉन आहे महाराष्ट्राचं हे पहिल्यांदा सांगितलं, प्रत्यक्षात मात्र फार वेगळ्या पद्धतीनं शिवरायांची मांडणी करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. गोविंद पानसरेंनी शिवरायांची आपली एक मांडणी केली आणि त्यानंतर त्यांच्या हत्येनंतर तर पुन्हा एकदा हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला की शिवरायांची मांडणी या प्रकारे केली तर ते सहन होत नाही का. या सगळ्या अनुषंगानं शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा बघण्याचा, शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा भेटण्याचा असा प्रयत्न राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी करतायत, प्राध्यापक करतायत आणि त्यांच्यासोबत सगळ्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहेत. मला स्वतःला हा प्रयोग फार आवडला. दीपक पवार हे माझे जुने मित्र आहेत आणि फार वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी उपद्व्याप सातत्यानं करत असतात, फेसबुकवर काहीतरी टाकत असतात. त्यामुळे ते डिपार्टमेंटला असतात की नाही अशीच मला शंका आली होती, पण ते डिपार्टमेंटचंही काम करत असतात हे या निमित्तानं समजलं. तर त्यांनी मला जेव्हा सांगितलं की असा एक प्रयोग मी करतो आहे तेव्हा मला स्वतःला फार उत्सुकता होती की काय पद्धतीनं हा प्रयोग आहे. डॉक्टर दीपक पवार, एक म्हणजे एक तर मुळामध्ये तुमच्या मनामध्ये ही कल्पना का आली? कारण राज्यशास्त्रामध्ये आत्ता समकालीन विषय इतके आहेत, म्हणजे रोज एका विषयावर कॉन्फरन्स घ्यावी एवढे विषय सध्या घडत आहेत. अशा वेळी शिवाजी महाराजांकडे परत जावं म्हणजे असं का वाटलं, हा एक मुद्दा आहे. आणि तुमच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काय होता, काय प्रकारे तुम्ही एकूण या सगळ्या प्रक्रियेकडे बघितलं, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांवरचा परिसंवाद करावा ही म्हटलं तर तशी खूप नाविन्यपूर्ण गोष्ट नाही आहे. कारण एकूण मराठी समाजाच्या दृष्टीनं हा फार आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पण शिवाजी महाराजांबद्दलची एकूण जी काही चर्चा आपण सगळी करतो ती सगळी चर्चा ही शिवाजी महाराजांबद्दलची लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धारणा लक्षात घेऊन करतो. म्हणजे राजकीय पक्षांची एक धारणा आहे, नागरी समाजाची एक धारणा आहे, विविध विचारधारा असणाऱ्या अभ्यासकांची एक धारणा आहे. आणि मी गेल्या काही दिवसांमध्ये मला जर जाणवतं ते असं की या सगळ्या मंडळींमध्ये कमालीचा विसंवाद आहे. म्हणजे डाव्या उजव्या सगळ्या स्पेक्ट्रमवर तुम्ही जाऊन पाहिलं तर लोक एकमेकांचं बोलणं ऐकायलाच मागत नाहीत. आणि विद्यापीठ ही एक अशी जागा आहे असं मला वाटतं की जिथे माणसांनी मोकळेपणाने एकमेकांचे मतभेद मांडले पाहिजेत, चर्चा घडवून आणली पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये मग शिवाजी हा अनेक प्रकारच्या लोकांना आवडणारा माणूस शतकानुशतकानंतर का आहे याचा विचार करताना मला असं वाटलं की या प्रकारचं एक सेमिनार करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग मला पैसे देतं ही गोष्ट पुरेशी नाही आहे. ज्या मुलांच्यासाठी हे सगळं आपण करायला पाहिजे असं आपण म्हणतो त्यांना त्याच्यामध्ये गुंतणं शक्य आहे का, किंवा त्यांना हे रेलेव्हंट वाटतं का हा माझ्या दृष्टीनं फक्त एक API स्कोअर मिळवण्याचा आणि ISBN नंबर मिळवण्याचा एक्झरसाईज आहे. याच्या पलीकडे जाऊन मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा मला असं दिसलं की अनेक वेगवेगळ्या स्पेक्ट्रमवर समाजवादी चळवळीपासून ते उजव्या लोकांच्यापर्यंत अनेक मंडळींनी शिवाजी महाराजांबद्दलचं आपलं म्हणणं मांडलं आहे. आणि हे सगळं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एकूण आपलं चर्चा विश्व पाहिलं तर आपले लोक भांडखोर आहेत,
पण आपले लोक नेहमी या प्रकार समोरच्या माणसांचं म्हणणं ऐकून घेण्याचाही प्रयत्न करताना दिसतात. पण एकूण देशामध्ये आज जे समोरच्यांचं ऐकायचंच नाही किंवा लेबलच लावून सगळं पाहायचं, या प्रकारचा एक बळी मला शिवाजी महाराज हा सुद्धा वाटतो की खूप काळापासून आपण शिवाजी महाराजांना लेबलं लावून आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अपूर्व ताकदीचाही हा एक भाग आहे. त्यामुळे मी हा परिसंवाद करायचं ठरवलं. हा सगळा परिसंवाद द्वैभाषिक आहे आणि तो द्वैभाषिक करण्याचं महत्त्वाचं कारण एक म्हणजे या चळवळीत बोलणाऱ्या अनेक माणसांची किंवा या परिसंवादात बोलणारी अनेक माणसं मराठीमध्ये खूप सहजपणे बोलू शकत होती. या सगळ्या माणसांचं इंग्रजीमधलं बोलणं तितकं सहज झालं असतं असं नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते आवश्यक होतं असंही नाही. म्हणजे मला एकूण इंग्रजी ही जी विद्यापीठीय ज्ञानाच्या आदानप्रदानाची या वर्चस्वाची भाषा वाटते, ती तशी राहू नये. बरोबर. दीपक पवार पुन्हा मराठीबद्दल पण इथे आलेले आहेत लगेच. पण एकूण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी हा एक्सरसाइज सगळ्यात महत्त्वाचा होता आणि ते विद्यार्थ्यांना काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुळामध्ये प्राध्यापकांनी हा खटाटोप केला याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना अनुदान मिळतं आणि अशा कॉन्फरन्सेस घ्यायच्या असतातच, कुठला तरी विषय निवडायचा असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला स्वतःला काय वाटलं की शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये एक परिसंवाद होतो आहे, तर त्याच्यामध्ये मी भाग घ्यावा, मला काहीतरी मिळेल का? तुम्ही इथे या सगळ्या खटाटोपामध्ये तुम्ही का सहभागी झालात, काय वाटलं? ॲक्च्युली छत्रपती शिवाजी हा शाळेपर्यंत आम्हाला इतिहासाचा विषय असं सांगण्यात येतं. म्हणजे तो हिस्टॉरिकल फिगर आहे त्यांची आणि त्यांनी लढाया जिंकल्या किंवा त्यांचं म्हणजे ॲज अ हिस्टॉरिकल हिरो इज वॉट इज द इमेज दॅट वी गेट इन स्कूल्स. पण इथे ह्या डिपार्टमेंटमध्ये पॉलिटिकल सायन्सच्या डिपार्टमेंटमध्ये आल्यावर कळलं की ते फक्त हिस्टॉरिकल हिरो नव्हते. म्हणजे त्यांनी लोकांसाठी पण काही केलं आहे आणि त्यांनी काय केलं आहे ते आपण आजच्या जगात वापरू शकतो का, हा मेन ह्या सेमिनारचा हेतू होता असं मला वाटतं. त्यामुळे म्हणजे हे वेगळेच ते हिस्टॉरिकल हिरो नव्हते, बरोबर आहे. पण मग आता परिसंवाद मला वाटतं काल सुरू झाला आणि आजही सुरू आहे. तर तो सगळा बघताना ऐकताना कुठली नवी गोष्ट अशी मिळाली की अरे हा विचार आपण कधी केलाच नव्हता, पण हे फार महत्त्वाचं आहे, असं काही वाटलं का? एक जो विषय इथे सगळ्या वक्त्यांच्या भाषणात एक समान सूत्र मला असं वाटलं ते म्हणजे की शिवाजीचा हा प्रतीकासारखा वापर सगळ्या राजकीय पक्षांकडून, संघटनांकडून आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांकडून कसा होतो आहे. आणि जसं निकिता म्हणाली तसं मला वाटतं कदाचित ह्या परिसंवादाचे हेच मुख्य दोन उद्देश होते की एकतर वेगवेगळ्या तऱ्हेच्या विचारसरणीच्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधावा. अगदी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी संवाद साधण्याचा एक खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. मग नितीन बानगुडे पाटील आता शिवसैनिक म्हणून त्यांची आता ख्याती आहे. खरं म्हणजे चांगले वक्ते अशी त्यांची ख्याती होती, पण आता ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत आणि त्याशिवाय प्रवीण मोरे आहेत की जे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. अशा अनेक नेत्यांशी सुद्धा डायलॉग झाला या निमित्तानं आणि त्यांनी आपला शिवाजी काय आहे. नितीन बानगुडे पाटील, एक लक्षात घ्या की साधारणपणे शिवाजी शिवसेना असं एक जे काही नातं आहे, असं वाटतं की शिवाजीचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न शिवसेना सातत्यानं करते आहे, पण प्रत्यक्षात मात्र खरा शिवाजी शिवसेनेला कळला आहे असं काही वाटत नाही. अशा प्रकारची टीका नेहमी होत असते. नितीन बानगुडे पाटील, मगाच्या परिसंवादामध्ये नक्की काय भूमिका मांडली, काय म्हणणं आहे तुमचं? आता आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया इथं ऐकल्या. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलेही विचार प्रवाह असले तर या सगळ्यांना शिवराय आपले वाटत आहेत, ही त्याच्यातली सगळ्यात समान बाजू आहे. खरं तर जगाच्या पाठीवर असा लोकोत्तर नेता झाला नाही जो सगळ्याच लोकांना आपला वाटतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं. विष्णूशास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. शिवाजी याचा अर्थ ते नुसतं व्यक्तित्व नाही, नुसतं नेतृत्व नाही, नुसतं कर्तृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे तर मी ज्या क्षेत्राप्रांतात असेल तिथलं मला शिवाजी. अगदी पण लोकांना अडचण नितीन काय असते माहिती आहे का, की तुम्ही एखाद्या विचारवंताला काळं फासणाऱ्यांचा सत्कार तुम्ही मातोश्रीवर जाऊन करणार आणि तरीही तुम्ही घोषणा करणार की शिवाजी महाराज की जय. याच्या अनुषंगानं जे द्वैत आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मुळामध्ये शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या अस्वस्थतेतून झाली आणि ज्यावेळी या संघटित मराठी माणसाच्या संघटनेला नाव काय द्यायचं हा विचार आला, त्यावेळी ते शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्यांची सेना असं म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी त्याला शिवसेना असं नाव दिलं. शिवाजी महाराजांनी जो विचार त्यांच्या राज्यकारभारामध्ये अवलंबला तोच विचार शिवसेनेनं स्वतःच्या विचार प्रणालीमध्ये आणला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी जातीभेद मांडला नाही, शिवसेनेमध्ये जातपात मांडली जात नाही. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हिताचं काम केलं.
केलं, शिवसेना ते काम करते. बरोबर आहे. मुळामध्ये असं आहे की प्रत्येकाचा शिवाजी वेगळा आहे. एक शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक आहे, एक शिवाजी हिंदुत्ववादी आहे आणि त्याशिवाय एक शिवाजी आणखी वेगळ्या स्वरूपाचा आहे. मला वाटतं प्रवीण मोरे मगाशी तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुमचा एक शिवाजी मांडत होता. तुम्ही ज्या पद्धतीचा शिवाजी आणू पाहताय किंवा सांगू पाहताय तो नक्की कुठला आहे? आम्ही जो रिपब्लिकन पक्ष म्हणून जो छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे पाहतो म्हणजे फक्त सार्वजनिक म्हणजे संयुक्त जयंती उत्सवामध्येच नव्हे, परंतु एक भूमिका म्हणून की खऱ्या अर्थानं हा कुळवाडी भूषण बहुजनांचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि या पद्धतीची आम्ही ती भूमिका मांडतो अनेक ठिकाणी की या ठिकाणच्या महाराष्ट्रामधल्या खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला एक दिशा देणारं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही अनेक ठिकाणी पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या बहुजन वर्गाच्या हातामध्ये तलवार दिली, लढण्याचं सामर्थ्य दिलं. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सर्वसामान्य माणसाला त्याच्या उत्थानासाठी त्याच्या हातामध्ये पेन दिलं. म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांच्या एकूणच पूर्णतः सक्षमीकरणासाठी जी भूमिका घेतली. अगदी खरं आहे. एकीकडे म्हणजे शिवराय आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये एक सूत्र शोधण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत. म्हणजे दत्ता बाळसराफ मागाशी मी सांगत होतो त्या गाण्याबद्दल की सांगत होतो की दोनच राज इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक चौदार तळ्यावर. अशा प्रकारची मांडणी एकीकडे होत असते आणि त्याचवेळी शिवरायांना इस्लाम विरोधी असं प्रोजेक्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. मला वाटतं नौशाद तुम्ही मगाशी जो शिवराय मांडला मला वाटतं काल की आज तुमचं भाषण झालं तेव्हा तुम्ही जो मुद्दा मांडला तो प्रामुख्यानं शिवराय आणि मुस्लिम, शिवराय आणि इस्लाम अशा पद्धतीनं तुम्ही एक भूमिका मांडली. शिवराय मुस्लिम विरोधी होते, शिवराय हिंदुत्ववादी होते, शिवराय फक्त हिंदूंचेच, अशा प्रकारची मांडणी एकीकडे सुरू असताना तुम्ही नक्की काय पद्धतीने शिवाजीकडे बघता? शिवरायांचे मुस्लिमांशी जे संबंध होते किंवा मुस्लिमांच्या विचारधारेशी जे संबंध होते ती भूमिका ही जेवढी अधोरेखित व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. म्हणजे सर्वसामान्य जे समाज आहे त्यांना तेच माहीत आहे किंवा अफजल खानाचा कोथळा काढणारा म्हणजे शिवाजी, शाहिस्ते खानाचे बोटे कापणारा म्हणजे शिवाजी, त्यांना कुराण वाचणारा शिवाजी हे माहीत नाही आहे बरेचसे. म्हणजे इतिहासकारांनी सांगितलं आहे की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं की कुराण हा आसमानी ग्रंथ आहे आणि त्यानं औरंगजेबाला सांगितलं की कुराणातला जो अल्लाह आहे तो आमचा देखील आहे, तो रब्बुल आलमीन. असं कुराणाचं एका श्लोकाचं चक्क त्यांनी महाराजांनी एक कोटेशन देऊन द्यायला की रब्बुल आलमीन म्हणजे सगळ्या आलमचा, सगळ्या जगाचा तो रब आहे, पालन करता आहे एवढं. आणि सांगितलं की तू जिझिया घ्यायचा असेल तर औरंगजेबा तू घे, परंतु आधी ती व्यवस्था, कल्याणकारी व्यवस्था कायम कर. म्हणजे जिझियाचा जो कन्सेप्ट आहे तो आहे सिक्युरिटी टॅक्स. तर तू सिक्युरिटी टॅक्स घेतो परंतु सिक्युरिटी तू देत नाही आहे लोकांना, म्हणजे सिक्युरिटी देणारं ती व्यवस्था कायम करत नाही. अशा प्रकारचे खडे बोल सुनावणारे शिवाजी लोकांना माहीत नाही. म्हणजे अगदी खरं. हा शिवाजी जो आहे तोही लोकांच्या पुढे गेला पाहिजे. दत्ता बाळसराफ तुम्ही तर शिवनेरीच्या परिसरात जन्मलेले आहात, त्या भागातले आहात आणि शिवराय हा तुमचा अतिशय आवडीचा अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही एकूण या सगळ्या परिसंवादाकडे बघताना तुम्हाला कुठल्या अर्थानं हा महत्त्वाचा वाटला? नाही, आत्ता नितीन बानगुडे पाटील म्हणाले ते खरं आहे की सगळ्याच समाज घटकांना शिवाजीवर क्लेम करावा असं वाटतो. ही खरं तर चांगली आणि आनंदाची बाब आहे आणि त्याच्यातूनच काही प्रश्नही निर्माण होतात. पण आपण विद्यार्थ्यांच्याकडनं पण आता ऐकतो आहोत की त्यांना चौथीमध्ये दिसलेले शिवाजी, सातवीत दिसलेले, आत्ता विद्यापीठात दिसलेले वेगळे आणि स्वाभाविक आहे. बरोबर. आणि त्याच्या इतिहासाची नवी साधनं जशी आपल्या हाती निर्माण होतील तसे त्या इतिहासाचा नव्याने अन्वयार्थ लावण्या जाण्याचे गोष्टी घडून त्याच्यातून काही नवी जर गोष्टी समोर आल्या जसं आता नौशाद सांगतायत आणि मला वाटतं खूप लोकांच्यासाठी ते नवीन होतं की या रीतीने इस्लाम धर्माच्या संबंधी शिवाजी महाराजांनी, अन्यथा केवळ महाराजांच्या पदरी किती मुस्लिम अधिकारी कर्मचारी होते ही आकडेवारी केवळ सांगितल्यावर ते थांबत असे. तर या सगळ्या बाबी या निमित्ताने अतिशय या निमित्तानं त्या पुढे आल्या. मगाशी जसा उल्लेख झाला की चौथीमध्ये जेव्हा शिकत होतो तेव्हा शिवाजी वेगळा होता, सातवीतला वेगळा, आठवीतला वेगळा, म्हणजे आपण वाढत जातो आणि शिवाजीही वाढत जातात. ही जी काही गोष्ट आहे मी विचारणार आहे त्या विद्यार्थ्यांना की तुम्ही मला तो प्रवास सांगा की तुमच्या लेखी शिवाजी कसे बदलत गेले असं मी विचारणार आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहणार आहोत. आणखी बाकी प्राध्यापक आणि खूप नामवंतसुद्धा आपल्यासोबत आहेत. पण आत्ता या क्षणी मी घेतो आहे एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठंच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे मुंबई विद्यापीठामध्ये आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागानं एक राष्ट्रीय परिषद आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुषंगानं. आणि शिवाजी महाराजांच्या आकलनाच्या संदर्भामध्ये ही परिषद फार महत्त्वाची आहे. मगाशी काही नामवंत, काही विद्यार्थी सगळेजण आपापली मांडणी करत होते. शिवाजी कसा महत्त्वाचा आहे, शिवाजी किती पद्धतीने बघता येऊ शकतो, अशी सगळी मांडणी होती. त्यामध्ये काही राजकीय पक्षांचे प्रवक्ते होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, काही राज्यशास्त्राचे अभ्यासक होते.
काही विद्यार्थी पण आहेत. मी मगाशी असं म्हटलं की विद्यार्थ्यांच्यासुद्धा मनातला शिवाजी सातत्यानं बदलत गेलेला आहे. मी आपण जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये असतो तेव्हा एक शिवाजी आपल्यासमोर येतो. आपण हायस्कूलमध्ये जातो आणि वाटतं की अरे थोडा वेगळा आहे हा शिवाजी. कॉलेजमध्ये आणखी काहीतरी वेगळंच, विद्यापीठामध्ये आणखी वेगळा, आणि नंतर पुन्हा काहीतरी वेगळा शिवाजी पुढे येतो. आणि मग लक्षात येतं की इयत्ता 4थीमधला शिवाजी आणि आज आपल्यासमोर उभा असणारा शिवाजी यांच्यामध्ये जवळपास काही संबंधच नाही. एवढे हे दोन शिवाजी वेगवेगळे आहेत. हा शिवाजी बदलतो कसा? हे जे विद्यापीठातले विद्यार्थी इथं आहेत आणि जे या परिषदेसाठी आवर्जून गेले 2 दिवस सगळे सेशन्स ऐकतायत, असे सगळे विद्यार्थी आहेत. तुझं नाव काय? प्रतीक्षा. हाच प्रश्न तुला विचारतोय मी. Shivaji Maharaj, I've learned about him in 4th standard in school. Okay. And since at that time he was a war hero, Maratha war hero. Okay. And we have heard all his battles and we've studied about his battles. But after the sessions over here, we got so many different dimensions about Maharaj, Shivaji Maharaj. And the whole political aspect, the different controversies surrounding him. It was a wonderful experience. प्रतीक्षा, आप कहाँ से हैं? I'm from Bombay, but I'm a Malayali. ओके ओके. व्हाट इज अबाउट यू? माय नेम इज़ देवेंद्र। शिवाजी के बारे में एक बात है कि कहीं भारतीय शूरवीरों में से इनका जितना चरित्र विवादास्पद के साथ लोकप्रिय रहा है उतना काफ़ी कम शूरवीरों का रहा होगा। लेकिन कहीं ना कहीं विवादास्पद इस हद दंग तक है कि जवाहरलाल नेहरू से लेकर रॉबर्ट क्लाइव से लेकर मानिक शाह तक ने कहीं ना कहीं शिवाजी पर अपनी अपनी राय दी है। और न कहीं उन्होंने अपने व्यक्तिगत और राजनीतिक रूपों को उन्होंने सामने उभारा है। तो कहीं ना कहीं इस प्रकार के परिसंवाद से कहीं ये बात सामने आई, कहीं नए आयाम शिवाजी के सामने आए जो शायद कभी मैंने अपने जीवन में नहीं देखे थे। ऐसे कौन से आयाम है? जैसे इंटरनेट में शिवाजी का कितना इम्पैक्ट है, ज्योग्राफिकल में उनका कितना इम्पैक्ट है, आर्ट में, आइडियोलॉजी में, विचारधारा में शिवाजी का कितना प्रभाव है, ये कहीं ना कहीं ये सामने मेरे साथ पहली बार कभी अनुभव किया है। अगदी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की या पद्धतीनं शिवरायांची इन्क्लुझिव्ह मांडणी फारशी होत नाही. म्हणजे मगाशी कुराणाचा उल्लेख झाला किंवा भाषेच्या संदर्भात सांगता येणं शक्य आहे, कलासक्त शिवाजी अशी काही मांडणी करता येणं शक्य आहे. डॉक्टर अरुणा पेंडसेंनी मला वाटतं मार्क्स आणि शिवाजी अशी काही एक मांडणी करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला असं का वाटतं की कार्ल मार्क्सशी शिवरायांचं नातं जोडावं असं काही आहे त्याच्यामध्ये? मी मार्क्सवादी विचारवंतांनी शिवाजीची मांडणी कशी केली आहे ओके. अशा पद्धतीचं मी पेपर वाचला होता. आणि तो वाचण्याचं मुख्य कारण असं आहे की शिवाजीकडे वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले. त्याच्यामध्ये 40 सालापासून ते आजपर्यंत काही ना काही वेगळं शिवाजीचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न झाला. मार्क्सवादी विचारवंत जे महाराष्ट्रात होऊन गेले म्हणजे डांगे, पेंडसे किंवा पानसरे, हे एकाच विचारधारेचे असले तरी त्यांचं शिवाजीचं आकलन वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि काही समान धारा त्याच्यात दिसते. आणि त्यांनी भौतिकवादी पद्धतीने शिवाजी महाराजांच्याकडे पाहिलं आहे. म्हणजे ज्या विशिष्ट भौतिक परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज होऊन गेले त्या परिस्थितीमध्ये त्यांनी घडवलेले बदल काय होते, ज्याच्यामुळे ते धर्मनेते होते म्हणजे विशिष्ट धर्माचे नेते होते का त्यांनी काही विशिष्ट राज्यकारभारात्मक बदल घडवून आणले. आणि विशेषतः जमीनदारी त्या काळातली जी होती, सरंजामदार, त्यांना बाजूला सारून एक प्रकारचं रयतवारी आणण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला असं मार्क्सवादी विचारवंतांनी जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये एका परीने आपल्याला असं दिसतं की उत्पादन पद्धती, व्यापार ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या एकूण धोरणांमुळे काय बदल झाला हे त्याच्यात दिसून येतं. या ठिकाणी प्रतीक हे जे शिवाजी महाराजांचं बनलेलं आहे ते प्रतीक आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या राजकीय विचारांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे ते समजून घेण्याचा म्हणजे त्याच्याप्रमाणे त्यांना अर्थाचं आरोपण शिवाजी महाराजांच्यावर केलं गेलेलं आहे. मार्क्सवाद्यांनी प्रतीक चोरण्याचा प्रयत्न केला नाही आहे कारण त्यांच्या दृष्टीने शिवाजी हे मध्ययुगातले एक मोठे नेते होते. पण त्यांनी एका बाबतीत मात्र त्या विशिष्ट काळासाठी शिवाजी महाराजांचं प्रतीक पुढे आणलं आणि ते होतं मराठी भाषकांचं राज्य व्हावं. ही जी संयुक्त महाराष्ट्रातली मागणी होती त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की शिवाजी महाराज हे मराठी भाषक एकत्र आणण्यासाठी असलेलं मोठं प्रतीक आहे कारण शिवाजी महाराजांनी मराठी भाषकांच्यासाठी काम केलं. ही अतिशय महत्त्वाची मांडणी आहे. मुळामध्ये मार्क्सवादी विचारवंतांनी एकूण अर्थशास्त्र केंद्रबिंदू मानून जी काही सगळी मांडणी आणि विश्लेषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण पुन्हा फरक आहे की मार्क्सवादी विचारवंत वेगवेगळे आहेत, त्यांची पुन्हा शिवरायांबद्दलची मांडणी वेगवेगळी आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवरायांना आपापल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत. डॉक्टर सुरेंद्र जोंधळे आत्ता आहेत माझ्यासोबत.
राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून तुम्ही या सगळ्या खटाटोपाकडे, या परिसंवादाकडे कसं बघताय? आणि बेसिकली मार्क्सवादी विचारवंत असतील किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील, बेसिकली पॉलिटिकल सायन्सचे अभ्यासक म्हणून तुम्ही स्वतः शिवरायांकडे कसं बघता? काय म्हणणं आहे? प्रारंभीच मी मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं शिवाजी महाराजांवरचं हे चर्चासत्र, राष्ट्रीय चर्चासत्र आम्ही आयोजित केलं. याचं कारण हे आम्ही सातत्यानं एकतर नवीन नवीन विषयावर चर्चासत्र आयोजित करत असतो आणि आज जे समकालीन प्रश्न आहेत, समकालीन मुद्दे आहेत, जे राजकारणाच्या प्रांगणामध्ये आहेत, त्या विषयावरसुद्धा आम्ही चर्चासत्र आयोजित करतो. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांच्या बद्दलचं हे चर्चासत्र आम्ही आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्राचा जो थीम आहे की शिवाजी महाराज आणि त्याच्याबद्दलची मतामतांतरं आणि वेगवेगळ्या भूमिका, हा त्या पाठीमागे हेतू आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे एकाच प्रकारचे, एकाच प्रतिमेचे आहेत असं जे समाजामध्ये आणि राजकारणामध्ये चित्र उमटलेलं आहे, तर त्याला नकार देत, त्याला छेद देत वेगवेगळे अभ्यासक, म्हणजे आज या 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल, शिवाजी महाराजांच्या जो मुस्लिम विषयक दृष्टिकोन होता किंवा शिवाजी महाराजांचं मार्क्सवादी आकलन काय झालेलं आहे, शिवाजी महाराजांचे पुतळे जे आहेत त्याच्या पाठीमागचं काय प्रयोजन होतं, शिवाजी महाराज हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिथल्या अभ्यासकांनी त्यांना कसं स्वीकृत केलं, त्याचा अभ्यास कसा केला, हा त्याच्या पाठीमागे हेतू आहे. हे का केलं, हा चर्चासत्र आयोजित करण्याचा हेतू, दुसरा हेतू आहे की शिवाजी महाराजांचं आज ज्या पद्धतीनं दिग्दर्शन होतं, प्रोजेक्शन होतं, त्याचं एक राजकीय अपहरण करण्यात आलेलं आहे, त्यांच्या विचारांचं विकृतीकरण करण्यात आलं आहे आणि त्यामुळं खरा शिवाजी कोण होता हे लोकांच्या समोर येणं. अगदी हा अतिशय महत्त्वाचा राजकीय अपहरण हा फार चांगला शब्द डॉक्टर जोंधळेंनी वापरला. हे तर सगळे प्राध्यापक आणि वक्ते आहेत, पण तुम्ही या जरा पुढे. तुम्ही मला वाटतं याच्यामध्ये सहभागी झालात आणि तुम्ही ऐकलत हे सगळं. 2 दिवसांमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय प्रकारे तुम्हाला मिळालं की जे खरंच यापूर्वी कधी हा विचार केला नव्हता, अशा कुठल्या गोष्टी आहेत? एक सामान्य शिवप्रेमी नागरिक म्हणून जेव्हा मी या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलो, तेव्हा निवडलेले जे विषय होते, ज्या विषयांना घेऊन ह्या चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्या चर्चांचे विषयच एवढे निरनिराळे आणि विविध होते की या प्रकारचे शिवाजी महाराज सामान्य जनतेला किंवा सामान्य विद्यार्थ्यांना कधीच अनुभवायला मिळत नाहीत. म्हणजे आपल्या शालेय शिक्षणामध्ये महाराजांच्या दुर्ग बांधणीविषयी, त्यांच्या जलव्यवस्थापनाविषयी, त्यांच्या आरमाराविषयी खूप कमी माहिती आहे. अशी वेगवेगळ्या विषयांची बरीचशी माहिती या परिसंवादामधून मिळाली आणि त्याच्यामुळे वेगळेच शिवाजी महाराज आम्हाला लक्षात आले. बरोबर, शिवाजी महाराज वेगळेच लक्षात आले, पुढे आले असं सगळेजण म्हणत आहेत. पण तरीसुद्धा हे सुरू असताना त्याच वेळी आपण बघतो आहोत की राजकीय पटलावर मात्र पुन्हा त्याच पद्धतीच्या शिवाजींचा उपयोग केला जातो. व्यापक शिवाजी कोणी फारसं मांडत नाही. म्हणजे 2 पद्धतीनं, एक तर तो हिंदुत्ववादी शिवाजी अशा पद्धतीनं पुढे आला, एक आता अलीकडच्या कालावधीमध्ये ब्राह्मण विरोधी शिवाजी. गो ब्राह्मण प्रतिपालक नाही हे ठीक आहे, पण म्हणजे काही ब्राह्मण विरोधक असं करायची आवश्यकता नाही. पण आता मात्र बहुजनांचा शिवाजी मांडताना जणू काही तो ब्राह्मण विरोधी होता अशी पण मांडणी होती आहे. हे सगळं सुरू असताना हा जो काही शिवाजी तुम्ही सगळे मांडता आहात, तो शिवाजी विद्यापीठातनं बाहेर रस्त्यावर कधी येणार, त्याचं उत्तर काय? मला असं वाटतं की प्राध्यापकांनी आणि संशोधकांनी अधिकाधिक लोकांपर्यंत जी माध्यमं पोचवली जातात त्या माध्यमांचा उपयोग केला तर त्या पद्धतीचा शिवाजी हा निश्चितपणे लोकांपर्यंत पोचतो. म्हणजे आता आम्हाला असं दिसतं की गोविंद पानसरे यांचं पुस्तक हे आपल्याला रस्त्यावर कुठेही उपलब्ध होतं, तर त्याच पद्धतीने हे विचार लोकांपर्यंत जाण्याचे प्रयत्न निश्चितपणे प्राध्यापक आणि संशोधकांकडून होत आहेत. आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की फक्त एक आहे की याबाबतीत खूप संवेदनशील राहून चालणार नाही की इतिहासकार किंवा संशोधक हे कुठली तरी संशोधन पद्धती वापरून ज्या काळाचा संदर्भ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होऊन गेले त्या काळाच्या संदर्भात जी साधनं आपल्याला जे सांगतात त्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांचं आपण मूल्यमापन केलं तर ही जी लेबलं लावली जातात वेगवेगळी, ती लेबलं बाजूला ठेवून, म्हणजे तुम्ही म्हणला तसं एका बाजूला गो ब्राह्मण प्रतिपालक किंवा दुसऱ्या बाजूला सेक्युलर किंवा तिसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी, तर हे सगळे आत्ताच्या काळातले संदर्भ आपण त्या काळात लावतोय असं दिसतं. कुठेतरी आपले आत्ताचे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी
इथे शिवाजीचा वापर करतो आहे असं दिसतं आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा खूप वेगळा जो रयतेचा राजा होता किंवा रयतेचं मुख्यतः काळजी वाहणारा राजा होता. तर हे 4-5 जे पुन्हा पुन्हा पाठ्यपुस्तकातनं मांडल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्याच लोकांपर्यंत पोचत राहतात. त्याच्यापेक्षा वेगळा शिवाजी हा लोकमाध्यमातूनच हळूहळू पोचेल अशी मला आशा वाटते. दीपक पवार, मी असं विचारत होतो यांना की विद्यापीठामध्ये जो शिवाजी आहे तो रस्त्यावर कधी येणार? याचं कारण असं आहे की विद्यापीठातल्या परिसंवादांमध्ये एक शिवाजी फार इन्क्लुझिव्ह सर्वंकष मांडणीचा असतो आणि तरीही शिवजयंतीच्या पानगावच्या बातम्या आम्ही भलत्याच छापतो. हे जे आहे याच्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय करणं आवश्यक आहे? मुळात थोडं तुमच्या ह्या पहिल्या प्रश्नाच्या एका भागाबद्दल माझं दुमत असं आहे की विद्यापीठामधला शिवाजीसुद्धा खूप सर्वसमावेशक नाही आहे. विद्यापीठामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे डिस्कोर्सेस, अनेक प्रकारची संभाषित आहेत आणि तिथेसुद्धा कमालीचे मतभेद आहेत लोकांचे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांवरचा मालकी हक्क नेमका कोणाचा आहे याच्याबद्दलची चर्चा वारंवार होत असते. फक्त ती रस्त्यावर ज्या पद्धतीनं हाणामारीनं होते तशी होत नाही. इथे तुम्हाला बौद्धिक स्वरूपाचं बहिष्कृतीकरण तुमचं होत असेल, त्या पद्धतीनं होत असेल. हा प्रयत्न आमचा असा आहे की बाहेर समाजानं काय करावं हे सांगण्याच्या अगोदर विद्यापीठातल्या मंडळींनी आपण शिवाजी जरा अधिक नेमकेपणानं समजून घेतला तर बरा होईल. त्यामुळे हा बाहेरच्या लोकांना काहीतरी सांगण्यापेक्षा आतल्या मंडळींनी शहाणं होण्याच्या दृष्टीनं मला हा परिसंवाद जास्त महत्त्वाचा वाटतो. अगदी चांगलं आहे की आपण आणखी शहाणं झालं पाहिजे असं स्वतः प्राध्यापकांना वाटतं. ही चांगली गोष्ट आहे कारण प्राध्यापकांना आपल्या शहाणपणाविषयी फार खात्री असते. पण दीपक पवारांसारखे काही प्राध्यापक आहेत की जे आपणही आणखी समजून घेतलं पाहिजे शिवाजी असा प्रयत्न करतात. नितीन, मी जो प्रश्न या दोघांना विचारत होतो त्याचं उत्तर तुम्ही पण नीट देऊ शकाल कारण रस्त्यावरचा शिवाजी बऱ्याचदा तुम्ही नीटपणे मांडत असता. किंबहुना रस्त्यावर जेव्हा शिवाजी मांडला जातो तेव्हा काही दीपक पवार आणि ही सगळी मंडळी नसतात, तेव्हा नितीन बानगुडे पाटीलच असतात. त्यामुळे एका अर्थानं आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की जे लोकप्रिय आहे ते कमी प्रतीचं आहे अशा प्रकारची एक मांडणी केली जाते. पण लोकप्रिय जे आहे तेही फार महत्त्वाचे आहे कारण लोकांवर त्याचा थेटपणे परिणाम होत असतो. त्यामुळे नितीन बानगुडे पाटलांची मांडणी ही त्या अर्थानं फार महत्त्वाची आहे कारण त्यांनी एक जरी चूक केली तरीसुद्धा त्या सगळ्या जनसमूहाचं मत त्यामुळे काहीतरी विपर्यस्त पद्धतीनं जाऊ शकतं. या सगळ्या अनुषंगानं तुम्ही स्वतः शिवाजी मांडताना जाहीरपणे काय दक्षता घेता, काय काळजी घेता आणि कुठला शिवाजी मांडता? सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना मांडलेलं आहे. मला महत्त्वाचं हे वाटतं की आताच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांना कसे शिवाजी महाराज अपेक्षित आहेत, त्याच्या रोजच्या जगण्यासाठी, त्याच्या उद्याच्या पिढीसाठी, त्याच्या पुढच्या भविष्यासाठी. शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफजल खानाचा वध केला, शाहिस्ता खानाची बोटं छाटली, मिर्झा राजेंकडं जाऊन आग्र्यातून परत आली आणि राज्याभिषेक झाला, एवढ्या 4-5 घटनांपुरते मर्यादित नाहीत. शिवाजी महाराजांनी सामाजिक क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, शिवाजी महाराजांनी धार्मिक क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, शिवाजी महाराजांनी राजकीय क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, शिवाजी महाराजांनी दाखवलेलं तत्कालीन काळातलं विज्ञान, या सगळ्यांचा भाग जर आम्ही आत्ताच्या तरुण पिढीपुढे ठेवला तर मला असं वाटतं हे वादाचे विषय कमी कमी होत जातील आणि शिवाजी महाराजांमधलं जे उत्तम सर्वोत्तम आहे ते आमच्या उद्याच्या पिढीमध्ये कसं आणता येईल आणि महाराज आपल्याला घेता येण्यासारखे किती आहेत याचा विचार जास्तीत जास्त होईल. आणि निश्चितपणे ही मांडणी जर जास्तीत जास्त लोकांपुढे झाली म्हणजे शिवाजी महाराज तुमचे की शिवाजी महाराज आमचे या विषयात पडण्यापेक्षा शिवाजी महाराज सर्वांचे आहेत आणि ते सर्वांनी अनुभवले पाहिजे. त्यांच्यातलं जे जे उत्तम ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि उद्याच्या पिढीला ते दान आपण दिलं पाहिजे. ही भूमिका फार महत्त्वाची. शिवाजी महाराज सर्वांचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणाईशी शिवाजी महाराजांना जोडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला पाहिजे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. पुढच्या भागामध्ये ही चर्चा आपण करत राहणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत मुंबई विद्यापीठामध्ये. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागानं छत्रपती शिवराय यांच्यावर एक परिसंवाद आयोजित केलेला आहे. 2 दिवसांचा नॅशनल कॉन्फरन्स आहे ही आणि त्या निमित्तानं शिवाजी महाराज त्यांचं आकलन याच्या अनुषंगानं एक विचार सुरू आहे. सगळेजण आपापला शिवाजी मांडतायत आणि ही सगळी चर्चा सुरू असताना मला विशेष असं वाटलं की ही सगळी धुरा जी आहे ती प्रामुख्यानं तरुण मुलांच्या खांद्यावर आहे. म्हणजे जो शिवाजी सगळेजण मांडतायत ते सगळे मांडणारे बऱ्यापैकी ज्येष्ठ असले तरीसुद्धा धुरा मात्र सगळी तरुणांच्या खांद्यावर आहे. सगळे व्हॉलंटियर्स आहेत आणि गेले 2 दिवस झालं निष्ठेनं ते छान सगळा परिसंवाद आयोजित करतायत. मगाशी मी जेवण केलं तेव्हा मी बघितलं की किती अगदी प्रेमाने हे सगळे सगळ्यांना भरवत होते आणि या सगळ्यांच्या भरवशावर हा खटाटोप सगळा सुरू आहे. श्रद्धा ये श्रद्धा, एक मला सांग की हा परिसंवाद जो आहे त्याच्यामध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करताना काय तुझा अनुभव कसा होता? अतिशय वेगळा अनुभव होता कारण मला खूप गोष्टी नवीन म्हणजे शिकायला मिळाल्या आणि कसं काय आपण ऑर्गनाईज करू शकतो आणि सगळ्या गोष्टी एकसाथ कशा काय सुरळीत पार पाडू शकतो हे मला थोडं आता जमतंय. अच्छा,
अनिकेत, बाकीचे इव्हेंट्स काय शेवटी असे की तुमच्या लेखी कदाचित हे इव्हेंट मॅनेजमेंट पण असू शकतं, पण बाकीचे इव्हेंट आणि हा इव्हेंट याच्यामध्ये मुळात काही फरक आहे असं वाटलं का? हा पॉलिटिकल इव्हेंट नव्हता. याच्यात आपण सोशल, इकॉनॉमिक, कल्चरल शिवाजीच्या पर्स्पेक्टिव्हने पाहिले. नाही तर शिवाजी जेव्हा घेतो तेव्हा आपण फक्त एक पॉलिटिकल इमेज, पॉलिटिकल पार्टी, त्यांना कसं काही पॉलिटिकल पार्टी शिवाजी महाराज म्हणजे फक्त आमचेच आहे, पण शिवाजी महाराज हे देशाचे आहे. याच्यातून आम्ही या सेमिनारमध्ये आम्ही दाखवलं. अरे दत्ता पवार आले का? अच्छा, ते मला वाटतं मगाशी 17मध्ये गेले होते. या दत्ता पवार या. मगाशी आम्ही अशी चर्चा करत होतो, पण तुमचं सेशन सुरू झाल्यामुळे तुम्ही गेलात. शिवरायांचा परिणाम आणि प्रभाव सगळ्याच क्षेत्रांवर आहे. तो साहित्यावर आहे, तो कवितेवर आहे, आणि तुमचा अभ्यास, तुमची मांडणी प्रामुख्यानं त्या स्वरूपाची आहे. काय सांगाल तुम्ही? शिवाजी महाराजांचं व्यक्तित्वच इतकं अपूर्व आहे आणि लोकोत्तर आहे की एवढं समृद्ध असं व्यक्तित्व क्वचितच एखाद्या राजाचं किंवा राज्यकर्त्याचं असू शकेल. आपण 2 दिवस पाहतो आहोत की प्रत्येकजण आपापल्या परीने सांगतो, मला शिवाजी महाराज असे दिसले, मला शिवाजी महाराजांचं असं आकलन झालं. तर हे आकलन आम्ही सुद्धा विचार ज्यावेळी करतो, मी एक शिक्षक प्राध्यापक म्हणून, आणि एक मराठी साहित्यामध्ये म्हणजे कथेत, कादंबरीत, नाटकात शिवाजी महाराजांचं नाना प्रकारे चित्रण करण्यात आलं. पण मला एक विशेष वाटलं, ते कवितेमध्ये जे चित्रण आलेलं आहे ते विशेष आहे. जसं एखाद्या समाजामध्ये एखादा लोकोत्तर पुरुष हा नंतर विभूतीपूजनाच्या त्या क्षेत्रात किंवा इतक्या उच्च पदावर जातो, त्यावेळी पहिल्यांदा कवी प्रभावित होत असतात. कवी, भाट किंवा पोवाडे, शाहीर वगैरे हे. तर मागच्या 100 वर्षामध्ये मी पाहिलं, 1869 पासून ते साधारणपणे 1970पर्यंत, तर पहिला जो पोवाडा लिहिला गेला या कालावधीमधला तो 1869मध्ये महात्मा फुल्यांनी. आणि महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांची बरीचशी जी प्रतिमा आहे ती बदलली म्हणण्यापेक्षा त्यांनी वेगळं काय सांगितलं की तो खरं कोणाचा राजा आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे कुळवाडी भूषण राजा अशी त्यांनी एक नवीन इमेज तयार केली किंवा ती मिथक तयार केलं. त्याच्यापूर्वीचं जे मिथक होतं ते असं होतं एकनाथ महाराजांच्यापासूनचं, ते असं गो ब्राह्मण प्रतिपालक राजा. पण मग 2 संकल्पनांमध्ये किंवा त्या मिथकामध्ये केवढा फरक आहे. म्हणजे त्यांना तसा शिवाजी महाराज त्यावेळी काय जन्मलेही नव्हते, म्हणजे एकनाथांच्या काळामध्ये, परंतु त्यांनी रामाचा अभ्यास करता किंवा त्यांच्यावर कविता लिहिता किंवा पदं लिहिता त्यांना असं वाटलं की कोणीतरी या सगळ्या समाजाचा रक्षण करता हा आपल्यापुढे आला पाहिजे. आणि मग तो कसा असेल, तर त्याने आपल्या परीने सांगितलं की ब्राह्मण म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक राजा. आता ही सुद्धा इमेज एक मर्यादितच आहे. ती इमेज नंतर खरं म्हटलं तर पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर ही महात्मा फुल्यांनी बदलली. आणि तिथे मग असं वाटायला लागलं की खऱ्या अर्थाने इथे शोध सुरू झाला. आणि मग कवीने तसा एक विचार केला की अशा पद्धतीने आपण एक पारतंत्र्यात आहोत. ब्रिटिश काळ आहे तो, त्या काळात 1869मध्ये. मग त्या काळात पहिल्यांदा मम कुंट्याने राजा शिवाजी वाङ्मयमीत हे खंडकाव्य लिहिलं. त्याने मात्र मिथकाच्या अंगाने जायचा प्रयत्न केला नाही. त्याने मात्र शिवाजी महाराज वास्तव कसे होते, काही कालखंड घेऊन, काही घटना घेऊन त्यांनी ते खंडकाव्य लिहिलं. त्यानंतर मग गणेशशास्त्री लेल्याने लिहिलं, त्यानंतर हर्डीकरांनी लिहिलं. हर्डीकरापर्यंतचा जो प्रवास आहे तो मात्र पुराणीकरणाच्या दिशेने चालला. मग हर्डीकरांनी शिवाजी महाराजांना म्हणजे पुराणात नेऊन सोडलं म्हणण्याचा अर्थ असा की विभूतीपूजेच्या अंगाने ते अगदी हा महत्त्वाचा भाग आहे. दत्ता बाळसराब मला सांगा की या ना पुढे. एक म्हणजे विभूती पूजेच्या अनुषंगानं जे आत्ता दत्ता पवार मांडणी करतात, विभूती पूजेच्या संदर्भामध्ये आपण असं बघतो की हा एक फार मोठा धोका असतो. आणि शिवरायांच्या अनुषंगानं तो एक धोका आहे की ठीक आहे आम्हाला अभिमान आहे, पण ते नंतर या टोकाला जातं की त्याचं विभूतीकरण होतं. आणि हा धोका आत्ता आहे शिवरायांबद्दल असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणानं तो आहे. जसं आत्ता दत्ता पवार म्हणाले की ते इतके लोकोत्तर राजा होता की त्याची विभूतीपूजाकडे जाणं हे म्हणजे ते टाळता येणंच कठीण आहे असं माझं स्वतःचं मत आहे. फक्त ते विभूतीपूजेकडे जात असताना कुठली प्रतिमा घेऊन तिथे ते जाणार आणि काय मूल्यावर आधारित तो माणूस उभा होता ते घेऊन जाणार, एवढं आपल्या हातात. ते विभूतीपूजा सोहळ्यापासून रोखणं मला वाटतं हे काही जरा अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण ती विभूतीपूजा कशाची होईल, म्हणजे शिवाजी कोण होता, त्यावेळी शिवाजी कोणाचा कोण होता हा आता मुख्य प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीने जर त्याची मांडणी झाली तर मग विभूतीच्या पातळीवर जिथे गोष्टी संपतात, जिथे किस्से संपतात, तिथे शिवाजी सुरू होतो हे जेव्हा आपल्याला कळेल. तुम्ही मगाशी शिवाजी आणि मुस्लिम याच्या अनुषंगाने काही मांडणी करत होता, तर मला एक सांगा की तुमच्या लेखी शिवरायांचं सगळ्यात मोठं वेगळेपण काय
की जे फार महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला अन्यत्र कुठे फारसं दिसणार नाही, असं कुठलं वेगळेपण की ज्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त प्रभावित होता? हे फारसं कुठं दिसणार नाही असं नाही, असे काही निवडक जगाच्या पातळीवर, परंतु भारतात असं कुठं दिसणार नाही असं निश्चितच व्यक्तिमत्व होतं शिवरायांची. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची व्यावसायिकता. आता व्यावसायिकता म्हटलं की आपल्या मराठी माणसाच्या भोवया थोडं उंचावल्या जातात. म्हणजे धंदा किंवा व्यापार म्हटलं की असं थोडं नकारात्मक दृष्टिकोन होतं. पण इंग्रजीत जर ट्रान्सलेशन केलं ना प्रोफेशनल, तर ते फार जास्त सकारात्मक वाटते. किंवा समजा एखादा माझ्या गावाचा एखादा कार्यक्रम आहे, तर मी माझ्या जातीच्या, मी माझ्या धर्माच्या, मी माझ्या पक्षातल्या माणसाच्या साऊंड सर्व्हिसवाल्यांना ते ठेका देतो. परंतु एखादा प्रोफेशनल जो असतो, तो ज्याचं साऊंड सर्व्हिस चांगलं आहे आणि जो कमीत कमी खर्चात येतो त्याला ठेका देतो. याला म्हणजे व्यावसायिकता. म्हणजे एखादा अंगरक्षक, मग तो चांगला आहे ना, मग तो सिद्धी इब्राहिम का असे ना, त्याला अंगरक्षक ठेवला. मग एखादा दर्या सारंग हा मुसलमान असला मग काय झाला, परंतु चांगला एक ॲडमिरल आहे ना, त्याला ॲडमिरल ठेवलं. नूर खान बेग हा चांगला लष्कर प्रमुख आहे ना, त्याला लष्कर प्रमुख बनलं. म्हणजे ही जी व्यावसायिकता आहे ना किंवा व्यवहारता ज्याला म्हणतात, ही मला वाटते आजच्याही राजकीय नेत्यामध्ये अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. हा व्यावसायिकतेचा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. हे सगळे नामवंत आणि बाकीचे लोक तर आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे विद्यापीठाच्या आवारात काम करणारी, विद्यापीठामध्ये काम करणारी मंडळीसुद्धा आहेत की ज्यांना शिवाजी फार महत्त्वाचं वाटतं. तुमचं काय नाव? मनोहर जंगम. बरं, तुम्ही काय करता? सुरक्षा म्हणून काम. बरं, सुरक्षा रक्षक म्हणून तुम्ही काम करता आणि आता इथे 2 दिवस झाला हा सगळा परिसंवाद सुरू आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल. काय नक्की चाललंय असं वाटतं तुम्हाला? आता काय एवढं काही जास्त करून ऐकायला नाही, पण थोडं आम्ही जाऊन होतो. हां थोडंफार म्हणजे बरंचसं ज्ञान आम्हाला मिळालं त्याच्यातून. हां. पण त्याच्यापेक्षा आज जे सर्व पक्षी नेते एकत्र आले आणि व्यासपीठावर बसून जे त्यांनी भाषण केलं, हां. ते ऐकून एवढं समाधान वाटलं की शिवाजी कोण, वा. मी कोण, बाबासाहेब कोण. आता माझा कुठलाही भेदभाव न ठेवता एक पंगत जो बोलतो आपण काशी दैव, पूर्वीचे लोक म्हणायचे, म्हणजे हुकूम, त्या पद्धतीचा आज जो सवाल झाला आहे मला खूप बरं वाटलं. बरोबर, यांची पंगत फार महत्त्वाची होती. हे पहा, शेवटी कॉमन मॅनला अकॅडमिशियन्स काय म्हणतात त्याच्यापेक्षा राजकीय नेते काय म्हणतात त्याचं फार कौतुक आहे. याचा अर्थ असं आहे की अजूनही राजकीय नेत्यांबद्दल आकर्षण आहे, कुतूहल आहे, ते महत्त्वाचे आहे, त्याची खात्री आहे. हां, त्याच्यामुळे एक लक्षात घ्या प्रवीण, आता यापुढे या थोडे एक बघा, म्हणजे आता ज्या पद्धतीनं ही भूमिका ते मांडतायत, मी मगाशी असं विचारत होतो, तुम्ही रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते आहात, कार्यकर्ते आहात, इतिहासामध्ये MPhil तुम्ही केलेलं आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, हे आता इतिहासानं सिद्ध केलं असं म्हणू आपण, किंवा ती मांडणी पुढे आलेली आहे. पण त्याचवेळी ते ब्राह्मण विरोधकही नव्हते. पण ज्या पद्धतीनं आता मांडणी केली जाते, ती अशी मांडणी केली जाते की जसे काही शिवाजी महाराज हे ब्राह्मण विरोधक होते, ब्राह्मण द्वेष्टे होते, अशा प्रकारे सुद्धा त्यांना बहुजनवादी म्हणताना एक चेहरा पुढे आणला जातो. तो सुद्धा कितपत बरोबर आहे आणि या मांडणीकडे तुम्ही कसं बघताय? बेसिकली की शिवाजी महाराज हे कुठल्या एका समुदायाच्या, ब्राह्मणांच्या विरोधात नव्हतेच. ते रयतेचे राजे होते. रयतेच्या हितासाठी, जसं की आपण पाहतो की पॉप्युलरली बोललं जातं की बाबा भाजीच्या देठालाही कुणी तोडता कामा नये. त्यामुळं अनेक ठिकाणी आपण पाहिले की खऱ्या अर्थानं इथला गोरगरीब जनतेच्या, बहुजनांचा, अन्यायाचा विरोध करणारा, लोकहिताचं काम करणारा हा राजा होता. तो रयतेचाच राजा होता. त्यामुळं त्यांना कुणाच्या विरोधात, कुणाच्या बाजूचं उभं करणं हे तशा अर्थानं इतिहासाचा विपर्यास. बरोबर, विरोधात उभं करता कामा नये. अरे तुम्ही कसे काय इथे आलात? शिवाजीराव भोसलेंचे प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचे विद्यार्थी आहेत, फलटणचे आहात ना तुम्ही? बरं, तुम्ही काय करता? मी लेखक आणि कवी कादंबरीकार आहे. शिवाजी महाराजांचं मी हे सांगेन की बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. जीवा माल्यांनी महत्त्वाची लढाईच्या वेळी क्षण टिपला. महसूल पद्धती सर्वात शिवाजी महाराजांचा मी गुण हे सांगेन की जगामधला आणि देशामधला सम्राट अशोकानंतर सर्वश्रेष्ठ राजा होता, की जगातल्या सगळ्या लोकशाहींचा जरी अभ्यास केला तरी सर्वश्रेष्ठ मलिकांबर जो अहमदनगरचा निजामशाही महोदय होता. महसूल पद्धती, न्यायदान पद्धती, सैन्य व्यवस्था, सर्व सेनापती जर पाहिलं त्याला कुणी इतिहास नव्हता. म्हणजे एका काळामध्ये सर्व सामाजिक क्रांतीची भाषा करतो. शिवाजी महाराजांनी केलेली क्रांती, मानवी मूल्य आणि सामाजिक क्रांती जगातली थोर ती क्रांती होती, कारण त्याच्यामध्ये पूर्ण सामाजिक स्ट्रक्चर होतं. अगदी खरं आहे. मला प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची आठवण आली तुमच्या ऐकून. खूप छान, फार महत्त्वाची मांडणी आणि महत्त्वाची भूमिका मांडतायत. हां, या तुम्हाला काही बोलायचं आहे, बोला. जसं आता मगाशी म्हटल्याप्रमाणे काही जण बोलले की आमच्या वयानुसार शिवाजी बदलत गेले, तर याला मला असं वाटतं कुठं ना कुठं राजकीय लोक जबाबदार आहेत की वयानुसार शिवाजीला बदलाय भाग पाडलं, तर कुठंतरी राजकीय पक्षाने विचार करून एक कर्तृत्ववान नेत्याला, जे की सर्व धर्म समभाव घेऊन चालणाऱ्या नेत्याला पुढे आणून असे जे कार्यक्रम आहेत ते राबवले पाहिजे आणि खरे शिवाजी काय ते जनतेला कळले पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर, खरे शिवाजी कळले पाहिजेत. हे पण आमचे मित्र इथे आहेत. काय तुमचं नाव काय? संदीप साळवे. बरं संदीप, काय करता इथे? मी सगळं टेक्निशियनचं आतलं बघतो सर. बरं, अच्छा. मी आत एवढा छान कार्यक्रम तुमच्यामुळे सुरू आहे, तुम्ही सगळी आतली व्यवस्था केलेली आहे. पण आज जे काही सुरू आहे, काही भाषणं किंवा काही ऐकलीत का?
नाही तेवढा वेळच नाही मिळाला. बरं, तुमचं एकूण काय, तुमच्या लेखी शिवाजी महाराज नक्की काय आहे, तुम्ही कसं बघताय? आता शिवाजी महाराज म्हणजे आपण तर पुस्तकातच वाचले बरोबर. आणि ऑफिसच्या टायमिंगमुळे काय हे लेक्चर काय अटेंड करताना आहेत त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित कळलेलं बरोबर. आहे. पण पुस्तकांमधून जे काही तुम्ही शिवाजी शिकलात तेच फार महत्त्वाचे आहेत. एक मला असं विचारायचं आहे दत्ताबाळ सराफ तुम्हालाच, की आता सगळे असं म्हणतात की चौथीतला शिवाजी पुढे बदलत गेला. याचा अर्थ चौथीतला शिवाजी आपण चुकीचं शिकवलं असं आहे का, की प्राथमिक शाळेमध्ये जो शिवाजी शिकवला जातो त्याच्यामध्येच मुळात काही सुधारणा झाली पाहिजे? नाहीतर काय होतं की चौथीपर्यंत आपण एक शिकवणार आणि नंतर विद्यापीठामध्ये असे परिसंवाद घेणार, पण मुळामध्ये त्याच वयामध्ये, याचा अर्थ ही मांडणी या भाषेत केली पाहिजे असं नाही, पण तो ॲप्रोच त्याच वयामध्ये पोहोचला पाहिजे असं वाटतं का? सर्वसाधारण आपल्याकडे अभ्यासक्रम शिकवणारा बालभारतीचा जो काही एक यंत्रणा आहे, रीत आहे, ती खूप सर्वसमावेशक आहे, चांगली आहे. आणि आता चौथीपासून जर आता बदलत गेला आहे हे जे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ते केवळ चौथीच्या पुस्तकात शिकलेल्यावर नव्हे, तर आत्ताही तुम्ही सिलेबसमध्ये शिवाजी काढून पाहिलं तर तो रयतेचा राजा आणि सर्वसमावेशक अशीच भूमिका होती. पण तुम्ही मघाशापासून जे म्हणतात की बाहेर जो त्यांना शिवाजी दिसला तो थोडासा वेगळा होता आणि त्याचा परिणाम लोकांच्या मनावर जास्त राहतो. जसं आत्ताही आपण पाहतो की अकॅडमिशियन्सपेक्षा राजकीय नेते काय म्हणतात याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असतं. तर त्याच्यातून जी प्रतिमा निर्माण झाली त्याच्या जो बदल होत गेला आहे मला वाटतं तो पाहिला पाहिजे. आणि विद्यापीठाच्या पातळीवर जे संशोधनातून नवं येतं ते अगदी प्राथमिक पातळीवरच्या सिलेबसमध्ये सुद्धा पाझरलं पाहिजे, रिफ्लेक्ट झालं पाहिजे, हे सुद्धा पाहिलं पाहिजे आपण त्याच्यात. बरोबर. तुम्हाला बोलायचं काय? हां. नमस्कार. या सगळ्यांच्या चर्चा ऐकून मला असं वाटतं की शिवाजी महाराजांकडे एक नॅशनल कॅरेक्टर म्हणून मी बघते किंवा बघावं सगळ्यांनी. अतिशय याच नोटवर आपण थांबूया, कारण खरं म्हणजे वेळ झालेला आहे. पण सगळ्याच नामवंतांनी ज्या प्रकारची भूमिका मांडली ती भूमिका फार महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांना रिव्हिजिट करण्याचा, पुन्हा भेटण्याचा प्रयत्न या निमित्तानं झाला. आणि मला असं वाटतं की मी मुंबई विद्यापीठामध्ये आलो आहे, पण राज्यशास्त्र विभागात आलो आहे असं म्हणण्यापेक्षा मी शिवरायांनाच पुन्हा भेटायला आलो आहे असं मला या निमित्तानं वाटलं. आणि शिवरायांना पुन्हा भेटताना असं लक्षात येतं आहे की शिवरायांची एकूण प्रतिमा जी आहे ती खरं म्हणजे फार सर्वंकष आहे, इन्क्लुझिव्ह आहे, फार वेगळ्या स्वरूपाची आहे. आणि त्याच प्रकारे शिवराय सांगितले गेले पाहिजेत. शिवराय हे कोणाच्या राजकारणाचं साधन होता कामा नये. शिवराय हे कुठलाही द्वेष पसरवण्यासाठीचं साधन आणि माध्यम होता कामा नये. उलट पक्षी एक अतिशय लोकोत्तर राजा, ज्याचा उल्लेख मगाशी दत्ता पवारांनी केला, की अतिशय लोकोत्तर राजा, एक वेगळ्या पद्धतीचा माणूस आणि अतिशय सर्वंकष पद्धतीची विचारधारा असणारा असा नेता, या प्रकारे जर आपण शिवरायांकडे बघितलं तर मग असं लक्षात येतं की शिवरायांचं चरित्र हे खरंच त्याचं पुन्हा पुन्हा परिशीलन केलं पाहिजे. म्हणजे आज मला आनंद झाला तो असा की एक तर प्राध्यापक आहेत, त्यानंतर राजकीय नेते आहेत, विद्यार्थी आहेत, किंवा अगदी मुंबई विद्यापीठामध्ये काम करणारे आमचे सर्वसामान्य सगळे कर्मचारी आहेत. या सगळ्यांना हे पटलेलं आहे की होय, शिवाजी आमचा आहे, शिवाजी सगळ्यांचा आहे, शिवाजी कुठल्याही एकट्याचा नाही आहे. मला असं वाटतं की ज्या प्रकारे शिवाजी महाराज आमचेच आहेत अशी मांडणी करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या घटकांचे होत असतात, त्याला छेद देऊन शिवराय हा रयतेचा राजा आहे, शिवराय माझा तुझा सगळ्यांचा राजा आहे, ही मांडणी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. याच पद्धतीनं केवळ शिवरायच नव्हेत, आपण असं बघतो अनेकदा की इतिहासाचा विपर्यास वारंवार होत असतो. राजकारणासाठी, संकुचित फायद्यांसाठी इतिहासाचा वापर होत असतो. अशा वेळी इतिहास खऱ्या अर्थानं डोळसपणे बघणं आणि इतिहास हा समकालीन आहे हे लक्षात घेऊन त्याच पद्धतीने इतिहासाकडे बघणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे परिसंवाद फार महत्त्वाचे आहेत. या सगळ्याच नामवंतांचे, सगळ्या पाहुण्यांचे, सगळ्या विद्यार्थ्यांचे, सगळ्यांचे खूप मनापासून आभार. तुम्हाला माहिती आहे की दर शनिवारी आपण मुद्दाम स्टुडिओमध्ये नाही तर बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर जरा आणखी जास्त दिसतं, लक्षात येतं की अरे जग आणखी वेगळं आहे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम खरंच फार महत्त्वाचा. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया येत्या सोमवारी तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.